आपण जी प्रोसेस बघतो याला मायक्रो निडलिंग म्हणतात. तुमचे खूप जुने पोस्ट ॲक्ने स्कार्स आहेत, ओपन पोर्स आहेत, बॉक्स स्कार किंवा आपण म्हणतो स्किनवरती असलेले खड्डे जे तुमचे टीनेजमध्ये असणाऱ्या पिंपल्समुळे आलेले आहेत. त्याला रोलर स्कार, बॉक्स स्कार, आईस पीट्स अशी वेगवेगळी सायंटिफिक नावं आहेत. त्याच्यावरती जर तुम्हाला रिझल्ट हवा आहे तर अप्रतिम ट्रीटमेंट आहे मायक्रो निडलिंग. ओके, इथं सायंटिफिकली घडतं काय, मशीनच्या मेकॅनिझममुळे आपण स्किनवरती एक मायक्रो बॉन्ड्स क्रिएट करतो. त्याच्यामुळे स्किन रिज्युनेशन, कोलॅजन इलॅस्टिन बूस्टअप करायला, आपले रिपेअरिंग सेल्सला बूस्टअप करायला मदत मिळते. WBC आणि फायब्रोब्लास्ट सेल जेव्हा ॲक्टिव्ह होतात तेव्हा तुमचा तो स्कार, खड्डा रिपेअरिंग व्हायला मदत होतो. नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे, खूप सुंदर इम्पॅक्ट आहे. 2 ते 3 सिटिंग्स लागतात बरं का, पण रिझल्ट अप्रतिम आणि ड्रास्टिक मिळणार आहे. मी असं नाही म्हणणार की उद्याच्या उद्या तुमचा चेहरा प्लेन होणार आहे, नाही, पण 30 ते 40% रिझल्ट तुम्हाला एका सेटिंगमध्ये नक्की मिळणार आहे. तर बघूयात आपण फायनल रिझल्ट. इथे बघा तुम्हाला 2 स्किनमध्ये, इथे हाफ फेस करून झालेला तो पिंकिश रेडिश जो इफेक्ट आला आहे आणि हाफ फेस करायचा बाकी आहे. ओके, ह्याच्यामध्ये 2-3 दिवसात रिपेअरिंग सेल ॲक्टिव्ह होऊन तो स्कार, ओपन पोर्स किंवा कोलॅजन इलॅस्टिन बूस्टअप झाल्यानंतर पोर्सचं डायमीटर श्रिंक व्हायला मदत होते, डेप्थ थोडी थोडी कव्हर व्हायला मदत होते. हा खूप ड्रास्टिक सायंटिफिक इफेक्ट आहे मायक्रो निडलिंगचा. तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार परफेक्ट ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूयात. धन्यवाद.